आपल्या आई म्हणणारी त्या मुलीसाठी लहानाची मोठं मुलीला करते आणि मुलीची 18 वर्ष झाल्यानंतर ज्या टायमाला मुलीचं लग्न होतं ज्या टायमाला मुलीच्या डोक्यावर अक्षदा पडतात त्या टायमाला काय म्हणणारीला काय वाटत असतं आणि सोनाली हा कुठे बी बघा मुलगी लहानाची मोठी होती पण लहानाची मोठी होत असताना माय लेकरांची भांडणी सारखी होत असतात काय ना काही छोट्याशा कारणावरून आईची आणि मुलीची भांडण होत असतात पण ज्या टायमाला अक्षदा मुलीच्या डोक्यावर पडतात त्या टायमाला माता माऊली तुळशीला पाणी घालत असते आणि तिच्या मनात काही वेदना होतात मुलीचं लग्न होत असताना ही सगळ्यांच्या नादात बाप फिरत असतो पण ज्या टायमाला मुलगी नांदायला चाललेली असते त्या टायमाला बाप म्हणणारा कुठे तर मंडपाच्या कडेला जाऊन थांबलेला असतो आणि मंडप धरून रडत रडत त्याच्या मनातल्या वेदना कशा सांगतो Yeah.
कधीही पटत नसतं त्या बहिणीची खोडी भावराया काढत असतो. भावराया बहिणीची खोड काढतच असतो. पण ज्या टायमाला आपल्या बहिणीचं लग्न होतं त्या टायमाला मात्र त्याला त्या जुन्या गोष्टी सर्व काही आठवतात आणि भावराया आपल्या बहिणीच्या गळ्यामध्ये पडून काय म्हणतो, मुलगी ही शेवटी आपल्या घरची 4 दिवसाची पाहुणी असते. कारण त्या पाहुणीचं एकदा लग्न झालं म्हणलं काय एकदा पाहुणी गेली का ज्या टायमाला माहेरी येते ती 4 दिवसाची पाहुणी म्हणूनच येते. कारण तिचं सासर हे तिचं घर असतं आणि माहेर म्हणजे हे तिचं पाहुणचार करण्याचं ठिकाण असतं. म्हणून ह्या शेवट ह्या कवितारानं कशी गायलेली